तर माझ्या दोन्ही मुलांचं शिक्षण होणे. फक्त दत्त महाराजांनी एवढंच म्हटलं, माझ्या मनगटात तेवढं पुरुषाचं बळ द्या, बाकी दोन्ही मुलं तुम्हीच सांभाळणार आहे. कारण ती माझी नाही, ती तुमचीच आहे. आणि स्वामी कृपेने असं की खरोखर आज दत्त महाराजांनी माझी स्वामी कृपेने मुलं खूप छान सांभाळली. खूप माझी दोन्ही मुलं रिस्पेक्ट, माझाच नाही येणाऱ्या जाणाऱ्या प्रत्येकाचा रिस्पेक्ट करतात. बस मला एवढंच पाहिजे होतं. माझ्या घरात एक दत्त महाराजांचा फोटो होता. तर असंच आम्ही रत्नागिरीत बसल्यावर असे XYZ व्यक्तीने मला विचारलं की तुम्ही दत्त महाराजांच्या फोटोला हळद कुंकू का लावता. पण मला त्यांना हळद कुंकू लावल्याशिवाय माझी पूर्ण पूजा झालेलीच वाटायची नाही. मग असं माझ्या मनात शब्द घोळत 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 होता. मग एकदा काय झालं, मी असं झोपलेली होती आणि झोपल्यानंतर मला स्वप्न पडलं की मी हळद कुंकू लावू का नको. ब्रह्मा विष्णू महेश शंकरांना तर काय लावत नाहीत. तर लिटरली मला तो फोटो स्वप्नात दिसला आणि मी असा हळद कुंकू घेऊन अशीच होती. अक्षरशः तिथून असं पुढे तोंड आलं शंकरांचं आणि लाव म्हणून सांगितलं. तिथपासून मी आजपर्यंत दत्त महाराजांना किती सुंदर हळद कुंकू लावते. खूपच छान. बऱ्याच गोष्टी अशा आहेत की ज्यावेळेस हॉस्पिटलला जॉबला होती, एक सिस्टर तिची ड्युटी संपली, ती निघणार होती. मला तिने ओव्हरला काय सांगितलं की ह्या मुलीला एवढं इंजेक्शन द्यायचंय. तिने इंजेक्शन लोड केलेलं होतं, पण तिने मला सांगितलं नाही की ह्यातला हाफ द्यायचंय. मला वाटलं लोड केलेलं आहे, मी आपलं पुश केलं. तर ते सिडेशन होतं, झोप लागते त्याने. आणि तिला अर्ध्या तासात तर एक डॉक्टर आले, तिला सोनोग्राफी करायची होती त्या मुलीची, कारण 3 दिवस तिला पेन होत होतं. डॉक्टरांचा फोन आला, अशा मुलीला घेऊन या खाली. मग मी म्हटलं तिला इंजेक्शन दिलंय सर. तर किती दिलंय, तर असं एवढं. अहो म्हणले त्या झोपल्याच आता एकदम. मी अक्षरशः स्वामींचा एवढा धावा केला, स्वामी काही करा तुम्ही, कारण तुम्हाला ही गोष्ट शक्य आहे. बरोबर. कारण ज्या आमच्याकडे ज्या गोष्टी घडत असतात त्या तुम्हाला माहित आहे, मी काय मुद्दाम केलेलं नाही. आणि मी गेली त्या मुलीकडे, तर ती मुलगी पटकन उठून बसली. म्हटलं स्वामी कृपा. तिथल्या तिथे मी हात जोडला, स्वामी कृपा. आणि तोपर्यंत मावशी आला व्हीलचेअर घेऊन. त्या म्हणल्या नको मला व्हीलचेअर, मी जाते चालत. असं करून तो एक मला अनुभव खूप छान आला. त्याच्यानंतर गिरनारला मी शंकर महाराज मठामध्ये, आपल्या पुण्याच्या KK मार्केट कणकवलीमध्ये शंकर महाराज मठ आहे. मी उठली की सुटली शंकर महाराज मठात सेवेला जात असते. दर दुर्गाष्टमी म्हणा, गुरुवार म्हणा, सोमवार असं मी जात असते. महाराजांचं असं काही वार वगैरे काय नाही. महाराजांना 7 वार सारखे, पौर्णिमा सारखी आणि अमावस्या तर त्याहूनही चांगली होती. अगदी ते म्हणतात ना, त्याचा वार शनिवार, अमावस्याला हे करू नका, काय नाही. हे सगळे वार त्यांनीच दिलेले आहेत. मग असं दुर्गाष्टमीला मी जायची मठामध्ये. मग मठात पण गेल्यावर भरपूर अनुभव आलेले. मग तिथे स्वामी सेवा करत असताना मला असेच एक डॉक्टर आणि एक मॅडम भेटले की तुम्ही ह्याच्यामध्ये इच्छुक आहात का. तर तुम्ही स्वामी सेवा करता तर शंकर महाराज मठामध्ये आपल्याला एक आरोग्य शिबिर, मोफत आरोग्य शिबिर ठेवायचं. तर म्हटलं हो, स्वामी सेवा करायला, महाराजांची सेवा करायला तर मी कधीही धावत पळत आहे. मग अक्षरशः 11-12 वाजेपर्यंत आम्ही स्वामी सेवा करत असतो. ते आमचे आरोग्य शिबिर असतात, सगळ्या आजारावरती विलाज होतात. मग ती एक सेवा करून घेतली त्यांनी. खूप सुंदर. त्या मठातून आमची गिरनारला जाण्याची, म्हणजे मला एक 4 दिवसापूर्वीच एका काकांनी सांगितलं की ताई तुम्ही गिरनारला याल का. म्हटलं इच्छा तर आहे, म्हणजे स्वामी इच्छा काय आहे ती, तर आपली इच्छा चालत नाही, स्वामींचीच इच्छा पाहिजे. म्हटलं इच्छा आहे, बघूया. आणि तोपर्यंत 4-5 दिवसांनी ग्रुपवरती मेसेज आला की स्वामी सेवेकऱ्यांसाठी आपल्याला गिरनारला जायचंय. परत त्या काकांना फोन केला, काका आपल्याला गिरनारला जायचंय, बाबांचा आदेश आलेला आहे. बरोबर. मग झालं, आम्ही निघालो गिरनारला जुलैमध्ये भर पावसात, जुलैच्या भर पावसात. अक्षरशः आम्ही रात्रीचे निघालेलो होतो 11:30-12ला. फुटावरचं सुद्धा काही दिसत नव्हतं. बापरे. नाही, मला वाटतं 4 वाजता निघालेलो संध्याकाळी. फुटावरचंही दिसत नव्हतं, एक फुटावरचं. एवढं धुकन, एवढं वारा आणि एवढा पाऊस होता. आणि आपले चढतो मी आधी आदेश घेतला पहिल्या पायरीवर, महाराज माझी ऐपत नाही तिथपर्यंत येण्याची, किंवा माझी पात्रता नाहीये, जे काय करायचे तुम्ही करा.
आणि तुम्ही नेणार हा माझा दृढ निश्चय आहे, विश्वास आहे की तुम्ही मला तुमच्या चरणांपर्यंत घेऊन येणार. आज गुरु शिखर म्हणजे नॉट जोक. गुरु शिखर दर्शन घेणं म्हणजे खरंच पुण्यवान म्हणण्यापेक्षा आहे ना, त्याला परम भाग्यच लागतं, आई वडिलांची पुण्याई लागते आणि स्वामी कृपाच लागते. अगदी अक्षरशः आम्ही चढत असताना मला वाटतं 100-1 पायऱ्या चढल्या. वरती पोचेपर्यंत मी 4 ते 5 वेळा रडली, आई ग. लिटरली रडली. मी दत्त महाराजांना म्हटलं, "अहो, काय महाराज, एवढ्या वर जाऊन बसतं का कोण टोकावर?" डोंगराच्या टोकावर तपस्या केलेली आहे दत्त महाराजांनी. एकदा बाप मानलाय ना बाप, एवढ्या टोकावर कोण जाऊन बसतं का? आमच्या सारख्यानी कसं येणार? आमचे बाबा बघा कसे कणकवलीलाच आहेत. असं बोलत असताना मला वरून एक माणूस भगवा फक्त कमरेला बांधलेलं होतं, वरती काही घातलं होतं ना, असा फेटा होता आणि वरून पळत होता. एका पायामध्ये फॉल्ट होता त्यांच्या. अच्छा. जसे आपले शंकर महाराज अष्टवक्र अजान बाहू आहे. अगदी 8 दिशेला 8 शरीराच्या 8 अवयवामध्ये ते वाटले झालेले आहेत. आणि तो माणूस वरून येत होता आणि म्हणते काय, दादा सावकाश घसरत झालेला आहे, पडाल. तो माणूस असं वरून खाली गेला, नुसती एक नजर टाकली माझ्यावर, जे म्हणतो ना कटाक्ष हो, नजर. हो, हो. त्या समती वेदक नजर कुणाची, अगदी ही दाढी धाडी मूर्ती दिव्य तेजाची. ऍक्च्युली मूर्ती दिव्य तेजाची होती. त्यांनी जो नजर टाकला ना, तिथून जी माझं रडणं थांबलं. अंबा माता पर्यंत मी चालत गेली आणि अंबा माता मंदिराच्या इथून जे मला असं वाऱ्याने ढकलल्यासारखी मी गेली ना, गुरु शिखरापर्यंत मी चालत गेली. किती सुंदर. म्हणजे पहिल्या पासून तर मी चालतच आलेली होती. पण हे जे अनुभव आहेत, काय महाराज, चरण पादुका दर्शनासाठी केवढा हा अट्टहास. आणि हे तुम्हाला शक्य आहे की तुम्ही मला तिथपर्यंत घेऊन आलात. स्वामी सेवेकरांना माझी एकच विनंती आहे, जया अंगी सहनशीलता तया यातना कठीण. आणि कठीण यातना त्यांनाच होतात त्यांच्या सहनशीलता आहे. सहनशीलता ही कोणाकडे असते? हे महाराजांनी दिलेली असते. पण ह्याच्यामध्ये ना आपण खचून जायचं नाही. बरोबर. माझा खूप स्वभाव हळवा आहे अजूनही. प्रत्येक गोष्टीला भीती वाटायची, रडायची. माझ्या मुलांचं कसं होईल, माझं कसं होईल, काय नाही तुझं माझं. एकदा पादुकांवरती विषय मांडले की तिथे आपलं लिखाणाला सुरुवात होते. सगळं पॉझिटिव्ह होत असतं.